नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी गॅस चालू करून कुकर ठेवून घेतलेला आहे। 1 ग्लास पाणी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। आज आपल्याला बनवायची आहे पावभाजी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे। इथं मी 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत, 4 बटाटे घेतलेले आहेत आणि 1 टमाटा घेतलेला आहे, फ्लावर घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। अशा व्यवस्थित या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत। इथं चिरल्यानंतर या भाज्या मी कुकरमध्ये शिजून घेणार आहे। अशा पद्धतीने इथं हा टमाटा पण मी व्यवस्थित चिरून घेतलेला आहे। इथं अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहे। बटाटे टमाटे याच्या फ्लावरच्या अशा पद्धतीने फोडी केल्यानंतर आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे। इथे मी कुकरमध्ये या सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत। वाटाणे आहेत 1 वाटी हे टाकून घेते। बघा अशा पद्धतीने या भाज्या कुकरमध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत। अर्धा स्पून इथं मीठ घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। बघा अशा पद्धतीने आता हे इथं मी मिक्स करून कुकरचं झाकण लावून घेणार आहे। आता कुकरमध्ये टाकल्यानंतर याच्या आपल्याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। बघा इथं कुकर लावून घेतलेला आहे आणि ज्या पुढच्या भाज्या आपल्याला भाजीसाठी लागणार आहेत ते इथं आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। परत इथं कढीपत्ता घेतलेला आहे मी, तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या, नाही घेतला तरी चालेल। इथं 2 हिरव्या मिरच्या आहे, त्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला। इथं चिरून झालेलं आहे। मी फ्लावर पण चिरून घेतलेली। इथं 2 कांदे घेतलेले आहेत। अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत भाजीला फोडणी देण्यासाठी। असे बारीक बारीक व्यवस्थित काप करून कांदे चिरून घेतलेले आहेत। कुकरची शिट्टी झालेली इथं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। मी आता गॅस बंद करून दिलेला आहे। बघा अशा पद्धतीने ह्या भाज्या इथं मी शिजवून घेतलेल्या आहेत। मस्तपैकी मऊ झालेल्या आहेत भाज्या, खूप छान। तुम्हाला जर टमाट्याचे ते वरची साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकतात, मी इथं काढणार नाही आहे। तशीच पावभाजी मी बनवणार आहे। बघा खूप छान भाजी शिजलेल्या आहेत, मस्तपैकी मऊ शिजलेली आहे भाजी। अशा पद्धतीने जर आपण पूर्वतयारी भाजीची करून ठेवली तर व्यवस्थित भाजी तयार पण होते मस्तपैकी। टाईमही लागत नाही, अगदी 10 मिनिटात भाजी तयार होते। इथं कढई ठेवून घेतलेली, तेल टाकून घेतलेलं आहे मी, जिरंही टाकून घेतलेलं आहे, कांदे आणि हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आता सर्व सारण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सर्व मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घ्यायची। इथं मी 1 बटरची क्यूब घेतलेली आहे, ते टाकून घेतलेलं आहे। मिक्स होऊ द्यायचं आहे, कारण बटर आधी मी का टाकलं नाही, जळून जातं बटर कढाईमध्ये, म्हणून ते आधी टाकलेलं नाही, नंतर टाकलेलं। इथं लसण अद्रकचं क्रश केलेली पेस्ट घेतलेली मी, ती पेस्ट टाकून घेतलेली आहे। असं व्यवस्थित भाजून घ्यायची मस्तपैकी। बघा अशा पद्धतीने इथे हे सर्व कांदे, लसण, अद्रक, हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। इथं मी 1 स्पून लाल चटणी, 1 स्पून धना पावडर, अर्धा स्पून हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे, अर्धा स्पून। याच्यामध्ये आता आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे, तोही टाकून घेतलेला आहे 1.5 स्पून। अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून मसाले जळणार नाहीत। पटकन त्याच्यामध्ये आपल्याला आता हे टाकून द्यायचं आहे, या भाज्या शिजवलेल्या टाकून द्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आता आपल्याला या भाज्या सर्व अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत।
व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या. मी या चमचीच्या साहाय्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेल्या आहेत. सर्व भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत मस्तपैकी. बघा खूप छान कलरही आलेला आहे भाजीला मस्तपैकी. व्यवस्थित भाज्या व्यवस्थित शिजल्या की पावभाजी पण व्यवस्थित मस्त येते एकसारखी. बघा इथं आता सर्व तयार करून घेतलेलं आहे. एकीकडे मी पाणी गरम ठेवलेलं होतं भाजीमध्ये टाकायला. आता हे गरम पाणी आपल्याला गरजेनुसार इथं टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा अशा पद्धतीने मस्तपैकी खूप छान भाजी झालेली आहे. मस्त सुगंध दरवळतो आहे घरामध्ये भाजीचा. खूप छान अशी भाजी बनवायला फक्त 10 ते 15 मिनटं लागतात मस्तपैकी. आणि पूर्वतयारी केली तर काही टेन्शनच नाही. याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा स्पून मीठ टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतलेलं आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची वरून. अशा पद्धतीने परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी इथं तयार झालेली आहे. आता तात्पुरती आपण दुसऱ्या गॅसवरती शेगडीवर ही कढई आपल्याला ठेवून द्यायची आहे. आणि आता आपल्याला इथं पाव गरम करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. बघा खूप छान झाली भाजी मस्तपैकी. कलर बी खूप छान आलेला आहे भाजीला. रोस्ट छान मस्त. आता इथं आपल्याला पाव गरम करून घ्यायचे. मी कढईत दुसऱ्या शेगडीवर ठेवते. आता इथं आपल्याला तवा ठेवून घ्यायचा आहे. बघा तवा ठेवून याच्यावरती आपल्याला आता पाव गरम करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मध्यभागी पाव इथं व्यवस्थित चिरून घेतलेला आहे. असाही तुम्ही गरम केला तरी चालेल, पण मध्यभागी दोन्ही अशा व्यवस्थित चिरून घेतला तर पाव व्यवस्थित शेकला जातो दोघी बाजूने. म्हणून अशा पद्धतीने पाव मी चिरून घेतलेला आहे इथं मध्यभागी. बघा अर्धा पई मी इथं तेल टाकलेलं आहे. थोडं बटर टाकलेलं आहे. गरम होऊ द्यायचं आहे. हे तपल्यानंतर याच्यामध्ये अर्धी स्पून चटणी टाकली, अर्धा स्पून हळद टाकलेली आहे आणि इथं धने पावडर टाकलेली आहे. मी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला नुसती चटणी टाकायची असेल तरी चालेल. वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर याच्यावरती तव्यावरती व्यवस्थित हे सारण पसरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पसरवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाव गरम करून घ्यायचा आहे या सर्व सारांमध्ये व्यवस्थित. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं आता पाव तव्यावर ठेवून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पाव गरम करून घेतलेले आहेत तिथं मस्तपैकी छान. असेही तुम्ही गरम केले तरी चालेल, पण अशा पद्धतीने पाव गरम केला तर भाजीला टेस्ट वेगळीच असते. म्हणून मी अशा पद्धतीने इथं पाव गरम करून घेतलेला आहे मस्तपैकी. बघा एका बाउलमध्ये मी आता भाजी काढून घेतलेली. आधीच मुलाला घाई होती ऑफिसला जायची, म्हणून मी त्याला जेवणासाठी ताट तयारच करत होती. पण तो म्हणे मी नंतर जेवेन, म्हणून मी तो ताटही तसाच राहू दिलेला आहे. आधी एका बाउलमध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे ताटामध्ये. पाव इथं गरम झालेला आहे. बघा कसुरी मेथी टाकायची आठवण पडलेली होती मला, मी वरून टाकून घेतलेली आहे परत. बघा अशी क्रश करून घ्यायची आहे आणि टाकून द्यायची आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे परत मी याच्यामध्ये आणि परत भाजी मिक्स करून घेतलेली आहे अशी व्यवस्थित. बाउलमध्ये मी आता भाजी काढून घेते. मुलाला ऑफिसला जायचं आहे म्हणून घाई आहे खूप. त्याला जेवायला द्यायचं आहे मला. अशाच पद्धतीने मी ही बाउलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे आणि नंतर उरलेली भाजी एका दुसऱ्या स्टीलच्या बाउलमध्ये मी काढून घेतलेली. बघा खूप छान भाजी, कलर इतका छान आलेला आहे भाजीला मस्तपैकी. अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये मला सांगा भाजी कशी आलेली आहे मस्तपैकी. खूप छान रेसिपी आहे. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. चला तर मग भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये मस्तपैकी.
खूप छान आलेली भाजी, मस्त बघा.